महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कशेडी घाटातील सुरक्षित लोखंडी रोलिंग खालची माती गेली वाहून। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी घाटातील पर्यायी मार्गाची अवस्था अतिशय धोकादायक बनली आहे। मुसळधार पावसामुळे कशेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी हद्दीतील रस्त्यालगतचा भराव वाहून गेल्याने रस्त्याचा मोठा भाग खचला आहे। सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी सुरक्षा कठड्याच्या खालील माती वाहून गेली आहे। काही ठिकाणी लोखंडी गर्डर हवेत लटकलेल्या अवस्थेत दिसत असल्याने या मार्गावरील वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे। कशेडी बोगद्याला पर्यायी म्हणून वापरला जाणारा हा जुना घाटमार्ग गेल्याच वर्षी डांबरीकरण व नूतनीकरण करण्यात आला होता। मात्र मुसळधार पावसाच्या तडाख्यात रस्त्याचा भराव वाहून गेल्याने त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असून पावसाचा जोर आणखीन वाढल्यास उर्वरित रस्ते देखील वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे संपूर्ण मार्ग धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेष म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही संबंधित यंत्रणेकडून अद्याप ठोस उपाययोजना झाल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे प्रशासन मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून उपस्थित केला जात आहे। या ठिकाणी तातडीने तांत्रिक पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती, सुरक्षा कठड्यांची पुनर्बांधणी आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। वर्षभरापूर्वी नूतनीकरण झालेला जुना घाटमार्गही धोकादायक स्थितीत आहे। कशेडी बोगदा कार्यान्वित झाल्यानंतर त्याला पर्यायी मार्ग म्हणून वापरल्या जाणाऱ्या जुन्या कशेडी घाटमार्गाचे गेल्याच वर्षी डांबरीकरण आणि नूतनीकरण करण्यात आले होते। मात्र एकाच वर्षात पावसाळ्यात रस्त्याची अशी अवस्था झाल्यामुळे रस्ते विकास यंत्रणा आणि ठेकेदारांच्या कामाच्या दर्जेवर व गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोरातपूर।